नमस्कार मंडळी, मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आता आपण चर्नी रोडला उतरलेलो आहोत। आता इकडनं आपण लेफ्ट साईडला गिरगाव चौपाटीच्या साईडला बाहेर जाऊयात। इथून आता बाहेर पडूयात। इकडनं बाहेर पडल्यावरती आपल्याला स्ट्रेट असंच पुढे वरतीपर्यंत वाळकेश्वरपर्यंत चालत जायचं आहे। एक शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटने आपण आता जाणार आहोत। माझ्या इकडच्या साईडला आहे गिरगाव चौपाटी आणि आपण येऊन पोहोचले आता विल्सन कॉलेजपर्यंत पोहोचले। अजून आपल्याला पुढे स्टेटपर्यंत चालत जायचं आहे। जिथे पेट्रोल पंप येईल तिथून वरती जायला शॉर्टकट आहे। आपण फायनली कोपऱ्यापर्यंत इकडे चालत आलोय। इकडच्या साईडला आपल्याला ना गिरगाव चौपाटी विविंग डेक दिसतंय आणि त्याच्या इकडच्या साईडला आपल्याला इथूनच आपल्याला HP चा पेट्रोल पंप दिसतोय। तर आपल्याला त्या पेट्रोल पंपाच्या साईडून जी जागा गेले वरती जाण्यासाठी तिथून जायचं आहे। गगनगिरी महाराजांचं हे आहे, फलक लावले, तिथून आपल्याला वरती जायचं आहे। हा पेट्रोल पंप लांबून नाही दिसला तरी ही वाली आपल्याला बिल्डिंग दिसू शकते लांबून। तर त्याच्या बाजूनेच आहे ना परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट आहे, फलक लागले, तिथून आपल्याला आहे ना वरती जायचं आहे। आता ते फलकामधून आतमध्ये आल्यावरती आपल्याला आहे ना हा पूर्ण असं चढ लागेल। तर इथून आता अजून वरतीपर्यंत जायचं आपल्याला। खालतून पूर्ण वरतीपर्यंत चालत आल्यावरती आहे ना आपल्याला असं परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज चौक लागेल। तर आपल्याला हे दोन्ही पण रस्त्याने एकाच ठिकाणी जातात। तर आपण आहे ना ह्या स्टेट रस्त्याने वरती जाऊया, कारण की हा पण फिरून आहे ना राईट साईडचा वरती तिकडेच भेटतो हा रस्ता। आश्रमापर्यंत चालत आल्यावरती ह्या शिड्यांनी वरती जाऊन आपल्याला मेन रोडपर्यंत जायचं आहे। इथून बाहेर पडल्यावरती आपल्याला राईट घ्यायचं। राईट आपल्याला हँगिंग गार्डन आणि म्हातारीच्या बुटाच्या इकडच्या गार्डनमध्ये आपल्याला घेऊन जातं। तर आता इथून राईट घेऊन आपण हँगिंग गार्डन साईडला जाऊयात। जसं आपण पुढे आल्यावरती आपल्याला ना ह्या बऱ्याच बसेस आहे ना इकडे येतात, वरतीपर्यंत बरेच बसेस येतात। इकडच्या राईट साईडलाच म्हातारीच्या बुटाचं गार्डन आहे ना चालू झालं आहे, कमला नेहरू पार्क म्हणून त्याला बोलतात। अजून आपल्याला लेफ्ट साईडचं गार्डन बघायला जायचं आहे। पहिलं हँगिंग गार्डनमध्ये जाऊया लेफ्ट साईडला, ते लेफ्ट साईडला आहे, मग त्यानंतर ना आपण राईट साईडला येऊयात। फायनली आपण हँगिंग गार्डनच्या इथे पोहोचले, चला आतमध्ये जाऊयात। फायनली आपण आहे ना गार्डनच्या आतमध्ये आले। तर गार्डन बघू शकता, एकदम आहे ना फुल असं मोठं आहे आणि पूर्ण तिकडेपर्यंत आहे। तर आता आपण इकडनं आहे ना राऊंड मारायला सुरुवात करूया लेफ्ट साईडून। आता पूर्ण बघूया किती मोठे इकडे असं बसायला वगैरे केले, ठराविक जण इकडे झोपलेले दिसत आहेत। खूप मोठं असं गार्डन आहे, मस्त वाटतं इकडे। लेफ्ट साईडून चालत आल्यावरती ना आपल्याला एक असा इथे एक स्पॉट दिसला आहे, म्हणजे इकडनं आपण चालत आलो तर इथे आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे इकडे। राईट साईडला केळीची झाडं वगैरे दिसत आहेत, असं गुफा टाईपमध्ये बनवले इकडे, छान वाटतं। पूर्ण इकडे बसलेत वाटते कोण ना कोण कपल्स। हे गार्डनचं बोलायचं झालं ना तर हे हँगिंग गार्डन आहे, पण आहे ना हे खूप असं मोठं आहे। तर बघू शकता इकडनं ते पूर्ण आहे ना तिकडेपर्यंत असं पूर्ण असं खूप असं मोठं असं गार्डन आहे। इथे गार्डनमध्ये आल्यावरती ना हँगिंग गार्डनमध्ये खूप असं मोठं तर आहेच, पण इकडे ना असं बरेच असे स्पॉट वगैरे आहेत, म्हणजे असं बसण्यासाठी गार्डन वगैरे आहेत, छोटे छोटे बाकडे वगैरे लाईनीने इकडे ठेवलेले आहेत। आणि इथे असं थोडंसं इकडच्या साईडला असं गुफे टाईपमध्ये आहे, म्हणजे आणि खूप असं छान वाटतं इकडे, पूर्ण ग्रीनरी। आणि अजून आपल्याला पुढे जायचं आहे तिकडच्या साईडला, आणि तिकडनं परत खालच्या साईडला उतरून आपण पलीकडच्या गार्डनमध्ये जाणार। पण इकडे खरंच कोणाला यायचं असेल ना फॅमिलीबरोबर तर येऊ शकतात। छान असं रविवार शनिवारी असं येऊ शकता। संध्याकाळी 9 पर्यंत हे गार्डन चालू असतं। मी आत्ता मगाशी येताना ना विचारलं सिक्युरिटीवाल्याला कधीपर्यंत चालू आहे म्हणून हे गार्डन, तर तो बोलला की संध्याकाळी 9 पर्यंत चालू आहे। इथे बघू शकता की इस्पिकचं असं डिझाईन इकडे बनवलेलं दिसतं, पूर्ण असं मोठ्या ह्याच्यामध्ये इस्पिक असं दिसतंय। मला आधी आहे ना आल्यावरती असं हार्ट वगैरे वाटला, पण हा पूर्ण असं प्रॉपर इस्पिक पत्त्यांमधलं इस्पिक असतं ना तसं वाला इकडे शेप दिलेला आहे। आणि इकडे घड्याळ आहे, घड्याळामध्ये 11:05 झालेले आहेत। हे जे घड्याळ दिसतंय ना रिअल टाईममध्ये चालते, बरोबर आत्ता सध्या 11:05 वाजलेत। आणि छोटे छोटे गार्डन्स,
तर आता इस्पीक बघून झाल्यावरती आहे ना आपण आता इथल्या एक छोट्याशा गार्डनमध्ये चाललो आहे. म्हणजे असं गार्डनच्या आतमध्ये गार्डन टाईपमध्ये बनवलेलं आहे. तर इकडे बसू वगैरे शकतात, पण आता पावसामुळे मला वाटते चिखल वगैरे झालं आहे तर ओलं लागत असेल. तर आता आपण आहे ना इथे थोडा वेळ बसूयात आणि इकडे बघू शकता हे गार्डन कसं आहे. इकडे जर फॅमिली वगैरे बरोबर आल्यानंतर ना असं सावलीवालं झाड बघायचं आणि झाडाच्या खाली मस्तपैकी बसून जायचं. पूर्ण फॅमिली बरोबर फुल असा क्वालिटी टाईम इकडे तुम्ही घालवू शकता. इकडे 10-15 मिनटं बसल्याच्या नंतर ना हा पक्ष्यांचा असं थवा वगैरे दिसायला लागला आपल्याला. हे छोटे छोटे पक्षी आहे ना पूर्ण इकडे असे खेळत आहेत वगैरे. हे आता तिकडे जाऊन बसले. अजून आपल्याला ना पूर्ण गार्डन बघायचं बाकी राहिलं आहे. तर आपण इकडे 10-15 मिनटं बसल्याच्या नंतर ना आता इथून उठूयात आणि आता इकडनं आपण बाहेर पडूया लेफ्ट साईडला थोडंसं. इथे काय आहे हे बघूया. थोडंसं पृथ्वीसारखं बनवलेलं दिसतंय. तर इथून मला वाटते आहे बाहेर जाण्यासाठी जागा. तर इथून बाहेर निघूया आणि परत थोडासा राऊंड मारूया आणि लगेच मग तिकडच्या साईडला कमला नेहरू पार्क आहे. म्हणजे तिकडे म्हातारीचं बूट वगैरे आहे आणि तिकडनं आपल्याला गिरगाव चौपाटीचा असं छान असं सुंदर असं व्ह्यू वगैरे दिसतो. तर त्या गार्डनमध्ये आपण जाऊया थोड्या वेळासाठी. तर आता इथून आपण जाऊयात. हे गार्डन अजून बघायचं बाकी आहे तरी थोडंफार अजून बघूयात. इथे असं बसायला वगैरे आहे. आता आपण इथपर्यंत आलो आहे. तर हे परत गार्डनचा व्ह्यू. गार्डन खरंच एकदम शांत आणि एकदम प्रसन्न असं वाटत आहे. पूर्ण पक्षी वगैरे हे लाईनीने अशी फुलं वगैरे आहेत ना त्याच्यावरती आपल्याला असे बरेच असे फुलपाखरं असं मध गोळा करताना म्हणजे असं त्यातील गोड पदार्थ असं गोळा करताना आपल्याला दिसतात. गार्डनमध्ये पूर्ण असं शांतता वाटते आणि पूर्ण अशी हवा अशी थंडगार असं वारं सुटलं आहे. आज थोडंसं ऊन कमी असल्यामुळे जराशी असं उन्हाचा पण हे नाही बसत आहे, तडाखा नाही बसत आहे. पण असं एकदम इकडे असं वारं वगैरे सुटलं आहे आणि पूर्ण असं शांत असं वातावरण आहे गार्डनमध्ये. डॉगेश भाई मस्तपैकी झोपला वाटतं इकडं. हे वाला असं एकदम मोठंवाला असणारं गार्डन आपल्या बघून झालेलं आहे. पूर्ण आपण तिकडनं सुरुवात केली होती त्या कोपऱ्यावरनं. पूर्ण असं फिरत आपण आत्ता इकडनं पूर्ण असं मधून गार्डनच्या इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. तर आता आपल्याला इथून आहे ना बाहेर जायचं आहे. बाहेर उतरल्याच्या नंतर नाही ना लगेच पलीकडच्या साईडला एक गार्डन आहे. त्याच्यामध्ये असं म्हातारीचा बूट वगैरे आहे. तर तो बघूयात आपण जाऊन. इथून एक्झिट बंद आहे वाटते. आपण जिकडनं आलो मला वाटतं तिकडच्या साईडनंच आपल्याला परत बाहेर जावं लागेल. हे कसं जवळच होतं असं इकडे पलीकडे गेल्यावर. आता पुढून परत फिरून यावं लागेल. तर चला बघूया. तरी पण जस्ट त्याच्याच बाजूच्या गेटने आपण बाहेर आलो आहे. आपण जस्ट कमला नेहरू पार्कमध्ये एंट्री केली. तर आपल्याला इथे समोरच आपल्याला हा शू बघायला भेटतं. ह्याच्यामध्ये फक्त लहान मुलांनाच एंट्री आहे. मोठ्या मुलांना जायला अलाउड नाही आतमध्ये. इकडे सिक्युरिटीवाले बसलेले दिसतात, ते असतात इकडे. त्यामुळे मोठ्यांना अलाउड नसतं आतमध्ये जायला. तर ह्याला आपण पुढच्या साईडून बघूया. हा जो शूज दिसतोय ना तो फक्त 12 वर्षाखालील मुलांसाठीच अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये जाऊ शकतात. मोठ्या माणसांना अलाउड नाही वरती. तर इथे आतमध्ये गेल्याच्या नंतर ना वरतून आहे ना फोटो वगैरे मस्त येतात. आम्ही ह्याच्यावर बसून वगैरे पण फोटो काढलेले. कपलसाठी हा स्पॉट चांगला आहे. इकडे आहे ना हार्टवाला शेप बनवले झाडांचा पूर्ण वेलींचा. याच्यामध्ये फोटो वगैरे काढू शकता. आणि हा आपल्याला समोरून दिसतोय तो गिरगाव चौपाटीचा पूर्ण व्ह्यू आहे. तो बूट बघून झाल्याच्या नंतर ना त्याच्यात जस्ट बाजूला आहे ना हा एक व्ह्यू पॉईंट आहे. इकडनं आपल्याला आहे ना पूर्ण असं गिरगाव चौपाटीचा व्ह्यू दिसतं. पूर्ण असं समुद्राला भरती वगैरे आलेली आहे. ह्या झाडांनी थोडंसं दिसत नाही पण पूर्ण असं एकदम पूर्ण मस्त वाटतं इकडचा व्ह्यू पण. गिरगाव चौपाटी असं पुढे गेल्यावर नरिमन पॉईंट वगैरे पण आहे. आत्ता जस्ट आपण बूट वगैरे बघितलं आणि इकडचा व्ह्यू बघून आहे ना आता त्याच्यात जस्ट बाजूने येणार रस्ता गेला आहे. तर इकडे आपण जाऊन बघूया पुढे पण असं बरंच काय बघायला आहे. पण इकडचा व्ह्यू पण किती सुंदर वाटतं ना. पूर्ण एकदम आत्ता आहे ना गर्दी नाही, सकाळची वेळ आहे. 11-11 वाजलेत. तर पूर्ण असं शांत वाटतं इकडे. तर लगेच या साईडला बसायला वगैरे जागा आहे. गार्डन पण एकदम शांत आहे. पक्ष्यांचे वगैरे आवाज आणि इकडे अशोक स्तंभ वगैरे लावलेला आहे. गार्डन शांत तसंच आहे ना खूप असं मोठं आहे गार्डन. हे पण हँगिंग गार्डनसारखंच खूप मोठं आहे. इकडनं पुढे आल्यावरती परत आपल्याला ना इकडे परत एक वॉच दिसते रिअल टाईममध्ये चालणारं. तर इथे पण आत्ता
11:35 झालेत, 37 झालेत. ह्याच्यामध्ये पण 11:37च झालेत. त्या घड्याळाच्या ह्याच्यामधून एंट्री केल्याच्या नंतर ना आपल्याला जराशी म्हणजे तिथून आलं ना पुढे ह्याच्यातून इथपर्यंत पोचलं ना तर आपल्याला ना असा इकडे असा मस्त सुंदर असं परत समुद्राचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. हे असं पूर्ण असं मोठंवालं झाड इकडे दिसतं आहे आणि त्याच्याच इकडच्या साईडला आहे ना खालच्या साईडला आत्ताच चालू झालेला स्कायवॉक दिसते. म्हणजे असं पूर्ण जंगल टाईपमध्ये आहे. त्याची एंट्री फी असते काहीतरी एका तासाने आतमध्ये सोडतात आपल्याला म्हणजे जायचं असेल त्यांना. आणि हा आपल्याला दिसणारा सुंदर असा व्ह्यू समुद्राचा इकडे आल्यावरती खरंच इकडे आल्यावरती आहे ना खूप असं शांत आणि मस्त मन प्रसन्न होऊन जातं. आणि हवा पण असते इकडे त्यामुळे काय टेन्शन नाही असं एकदम जास्त गरमी वगैरेचं. आणि खूप छान असं वाटतं इकडचा व्ह्यूच आहे ना खरंच खूप असं सुंदर असं दिसते. ते तिकडच्या कपल्स लोकांना नको बघायला, फक्त झाडं बघा. हा वाला व्ह्यू बघून झाल्याच्या नंतर नाही ना इथे ना एक बाजूलाच असं एक झाड आहे मोठंवालं, ते जे तुम्हाला बोललं त्याच्यावरती आपल्याला एक आत्ता पोपट दिसते. ह्या झाडावरतून ना बरेच असे पोपटांचे आवाज वगैरे येतच होते. तर आपल्याला लकीली हा आत्ता इथे आहे ना दिसला आहे. तर इकडे असं शांत असं तो बसला आहे मस्त असं. आणि झाड पण असं खूप मोठं वगैरे आहे. तो एक पॉईंट आहे ना छान वाटतं तिकडचा. तिथे एक थोडा वेळ जाऊया आणि मग आपण निघूया आपल्या मार्गाने घरी आपापल्या. म्हणजे मी माझ्या. मोठं असं झाड आहे बघा ना, 3 माणसांच्या हातामध्ये बसेल एवढं झाड आहे. म्हणजे पूर्ण असं त्याला चिटकून. तिकडच्या साईडून बघितलेलं पॉईंटवरती आता आपण चाललो आहे. तर हावाला इथून असं पॉईंट चालू होतं. ह्या ज्या पॉईंटवरून ते आलो आहे ना आपल्याला इथे पूर्ण असे घनदाट एकदम असे झाडं वगैरे आलेले दिसत आहेत. आणि तिकडचा पण व्ह्यू असं छान असं दिसतं आहे. आणि इथून बघू शकता असं पूर्ण असं मस्त असा व्ह्यू दिसतो आहे हा वाला इकडचा पॉईंट आपण बघून झाला आहे. तर आहे ना इकडे असं बरंच असं फुल मस्त असं गार्डन आहे. तर आत्ता आहे ना आपण अशी पूर्ण लेफ्ट साईड कवर करत होतो, पण असं तिकडच्या साईडला पण असं बरेच बसायचे वगैरे ठिकाणं वगैरे आहेत. तर तिकडे काय एवढं वाटत नाही मला असं. पण हे कसं ह्या लाईनीने आलो ना आपण लेफ्ट साईडून आलो ना इकडे चालत तर इकडे असं कसं व्ह्यू वगैरे आपल्याला सुंदर असे व्ह्यू दिसतात. तरी पण एकदा आपण आहे ना आता इकडच्या साईडला पुढच्या साईडला असं जाऊयात आणि इकडनं बघूयात की आतल्या साईडला असं काय काय आहे. तर आता ह्या साईडून बघूया. इकडे असं मला वाटतं ते लहान मुलांचं खेळण्यासाठी वगैरे बनवलेलं आहे. ते दिसतंय ना समोर, ते एक आहे. तर इथून असं इकडच्या साईडला थोडंसं जाऊया आणि तिथून तसंच बाहेर जाऊया आपण. आता आपण बोलत होतो ना ते लहान मुलांचंच गार्डन आहे छोटंसं, तर त्याच्यामध्ये आपल्याला नाही जायचं. आपण तिथे नाही चाललो आहे. तर आता इकडनं आपण इकडे असं हे दिसतंय ह्याच्यातून आपण जाऊयात पलीकडच्या साईडला चालत. इथे पण आपल्याला ना फुलपाखरं वगैरे दिसत आहेत. असे बरेच असे इकडे फुलपाखरं वगैरे आहेत. ह्याच्यातून असं ते रस गोळा करतात गोडवाला. हे इकडे पण दिसत आहेत. आणि इथे झाडांना पूर्ण हार्टचा वगैरे शेप दिला आहे. आणि तो वरचा पण आहे ना छान वाटतं. म्हणजे जो वरती ठेवला आहे ना हवाला तो पण छान वाटतं. आणि इकडे असे फुलं वगैरे फुलपाखरं वगैरे पण छान दिसत आहेत. असं वालं गार्डन आहे. म्हणजे इकडे पण असं छान आहे पूर्ण असं शांत. तर इथून पुढच्या साईडून जिकडनं आपण एंट्री केली ना तिकडच्या साईडलाच 1-2 गेट आहे ना उघडे, तिकडनंच आपल्याला बाहेर जावं लागणार आहे. जर तुम्हाला हा वाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. म्हणजे मलाही समजेल की व्हिडिओ बरोबर होत आहेत की नाही. कारण की आत्ता जस्ट सुरुवात केली आपण व्हिडिओज बनवण्यासाठी.